नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। आज काय भाजीला करायचं हा प्रश्न पडला असेल तर चला तर मग झटपट आपलं मटार पनीर एकदम साधी आणि सोपी पद्धत वापरून इथे मी मटार पनीर बनवलेलं आहे। तर हे बघा, कढई घेतली, कढईमध्ये तेल घेतलं, तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये मी इथे बटर घेतलेलं आहे अर्धा चमचा। बटर घेतल्यानंतर बटर असं तेलात सोडायचं म्हणजे ते करपत नाही। त्यानंतर पाव चमचा मी इथे जिरं घेतलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे आपण वाटण। तर त्या वाटणामध्ये मी कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, काजू घेतलेत, थोडंसं आलं आणि थोडं लसूण, त्याचं छान असं वाटण तयार केलं आणि तेलामध्ये ते वाटण सोडलेलं आहे, पण त्यामध्ये पाणी न घालता वाटण तयार केलेलं आहे। इथे लाल तिखट घेतलं आहे, अर्धा चमचा धणे पावडर घेतलेलं आहे आणि इथे जिरे पावडर पाव चमचा आणि हळद घेतलेली आहे पाव चमचा। तर छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत छान असा मसाला आपला मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी घातलेले आहे मटार आधी वाफवून घेतले नव्हते म्हणून मी मसाल्यांमध्ये पहिले मटार घातले आणि मटार 2 ते 3 मिनिट चांगले शिजून घेतलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही इथे छान असं तेल पण मसाल्यांनी सोडलेलं आहे आणि छान असे आपले मटार पण शिजलेले आहेत। इथे मी सुहानाचा गरम मसाला घेतलेला आहे, म्हणजे पनीर मसाला सुहानाचा घेतलेला आहे, तो अर्धा चमचा इथे मी मसाल्यांमध्ये घेतलेला आहे, त्यामुळे चव पण छान आहे। ते तुम्ही कुठलाही मसाला घेऊ शकता। त्यानंतर इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीर छान पहिले तेलामध्ये परतून घेतलेलं, म्हणजे फ्राय करून घेतलेलं थोडं 2 मिनिट, म्हणजे ते कसं भाजीमध्ये ना ते तुटत नाही त्यामुळे, आणि ते अखंड राहतं। त्यानंतर इथे चवीनुसार पाणी, आता तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी घेऊ शकता। त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 2 ते 3 मिनिट छान वाफ काढून घेतलेले। बघू शकता तुम्ही किती सुंदर असं आपलं छान असं मटार पनीर तयार झालेलं आहे, बघूनच खावंसं वाटतं ना। चला मग लवकर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।